गुन्हा दाखल झालाय. तुम्ही काळजी करू नका, कुणावर कुठला ताण नाहीये. सरकार व्यवस्थितपणे जी काही जबाबदारी ते पार पाडतं. गोळीबारीचा गुन्हा दाखल झालाय. कुठे? दौंडमध्ये अंबिका कला केंद्रामध्ये दौंडमध्ये मी एसपी कडनं माहिती घेतली, ॲडिशनल एसपी कडनं माहिती घेतली. त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा, की एका महिलेला गोळी लागली, जखमी झाली. त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा, तिला कुठं दवाखान्यात नेलंय का? ते म्हणले कुणी जखमी झालेलं नाही. आम्ही व्यवस्थित माहिती घेतली. तिथं हवेत गोळीबार झाला तेव्हा ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली, परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं. तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाहीये. त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका, अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. मी स्वतः गिल म्हणून तिथले एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे. त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा. ती कुणाशी संबंधित असू द्या. तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ, तो सख्खा भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे. परंतु कुणी असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळं घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे, आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात. आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा. त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या. अरे कुठलं एक बीड जिल्ह्याचा अहवाल समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 16-17 वार त्या व्यक्तीच्या पाठीमागे होत आहेत. मी बीडचे पालकमंत्री आहात, त्या प्रकरणात काहीच कारवाई होत नाही. आपल्याला एक माहिती आहे, पालकमंत्री आत्ता मी झालो तिथं, ही घटना घडली, ही मागे घडलेली आहे. त्याचा जे काही रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आता वेगवेगळे चॅनल दाखवत आहेत, पेपरमध्ये आलेला आहे. ते सगळं वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि अतिशय असंवेदनशील प्राणा कसा असू शकतो किंवा माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय. त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे गुन्हा दर्ज गेलेला आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांच्याकडनं देखील पूर्ण जे काही FIR दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या समोर जे काही मांडणी करायची असते त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला गेलेला आहे. आणि जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था निश्चितपणे कडक शासन करेल, हा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. आणि ह्या पद्धतीनं सरकार तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आता भाजपची भूमिका, भाजपचा चेहरा मलिन होतोय का असा प्रश्न आहे, कारण की महायुतीमधले अनेक नेते जे एकेका प्रकरणात गुंतले जातात, सध्या वादात आहेत, त्यामुळे भाजप अशी बातमी आपणच लावलेली आहे आणि आपणच त्या बातमीचा पुन्हा प्रश्न विचारता आहे. ते आम्ही आल्यावर देवेंद्रजींशी बोलू ना. देवेंद्रजी येतील, दिल्लीला गेलेले आहेत काल. आज त्यांचा दिल्लीला महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू. शेवटी कुठल्याही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातनंच जे जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, जे जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात, त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे, ती नैतिक जबाबदारी.